सन्माननीय सदस्य देवरामजी भोंगळे. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र विधानसभा नियम 293 अन्वये मी या ठिकाणी प्रस्तावावर बोलायसाठी उभा आहे. अध्यक्ष महोदय, मी या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि राज्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, मी यांचं महाराष्ट्रातल्या 56 लाख शेतकऱ्यांच्या वतीनं 36,000 कोटीची कर्जमुक्ती जाहीर केल्याबद्दल मी महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांच्या वतीने सरकारचा मनापासून आभार व्यक्त करतो. अध्यक्ष महोदय, आपण म्हणतो की भारत हा कृषीप्रधान देश आहे, शेतकरी जगाचा पोशिंदा आहे आणि शेतकरी या देशाचा कणा आहे. पण दुर्दैवाने आजपर्यंत ज्या लोकांनी या राज्यामध्ये सत्ता उपभोगली, या जो देशाचा कणा होता, या कण्याला बागवण्याचं काम, वाकवण्याचं काम आत्तापर्यंतच्या लोकांनी केलं. परंतु पहिल्यांदा महायुतीच्या माध्यमातून सरकारला न्याय देण्याचं काम हे सरकार करत आहे. एकीकडे देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी असतील, राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील किंवा आमचे कृषी मंत्री दत्तामामा भरणे असतील, यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आपण हातामध्ये घेतल्या. या राज्यातले सिंचनाचे प्रकल्प पूर्ण करण्याचं काम केंद्र सरकार व राज्य सरकार मिळून करत आहे. विदर्भ असेल, मराठवाडा असेल, या भागातील 100 प्रलंबित सिंचनाचे प्रकल्प आहे ते पूर्ण करण्याचं काम हे सरकारच्या माध्यमातून सुरू आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना असेल, या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम आपण करत आहोत. केंद्र व राज्य सरकारच्या योजनेच्या माध्यमातून आपण शेतकऱ्याला मदत करतो. पण शेवटी जे सरकार लोकांना मदत करते त्याच सरकारकडनं जनतेची अपेक्षा असते. आणि म्हणून माझी आपल्याला या ठिकाणी विनंती आहे की आपण या ठिकाणी कृषीवर आधारित आपण व्हॅल्यू ॲडिशन जोपर्यंत करणार नाही तोपर्यंत शेतकऱ्यांना आपण न्याय देऊ शकत नाही. माझ्या राजुरा मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी मी कापूस असेल, सोयाबीन असेल, तूर असेल, याचं आम्ही उत्पादन घेतो. जर आमच्या मालावर कृषीवर आधारित आम्ही उद्योगधंदे आणले तर निश्चितच त्या भागातील शेतकऱ्यांना आपण न्याय देऊ शकतो. आपण म्हणतो की नैसर्गिक शेती वाढली पाहिजे. नैसर्गिक शेती वाढण्याच्या अनुषंगाने आपल्याला शेतकऱ्याला जोडधंदा द्यावा लागणार आहे. आणि मग जोडधंदा देताना जे शेतकऱ्याचं पशुधन आहे ते त्याचे गाई म्हैसी आहे, या संदर्भात सुद्धा सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी पशुधनाची योग्य काळजी करता आली पाहिजे. यासाठी चांगल्या सुविधा त्या शेतकऱ्याला उपलब्ध करून दिल्या पाहिजे. अध्यक्ष महोदय, आमच्या भागामध्ये जंगलालगत शेती आहे आणि त्या ठिकाणी जंगलात शेती असल्यामुळे वन्य प्राण्याचा हौदच त्या ठिकाणी असते. मग श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन योजनेच्या माध्यमातून आमच्या भागातील शेतीला जर आम्ही सोलार फेन्सिंग केलं तर निश्चितच त्या ठिकाणी वाघ असेल, रानटी डुकरं असेल, नीलगाय असेल, या माध्यमात शेतीचं नुकसान होते, त्या नुकसानाला आम्ही थांबवू शकतो. की खरं तर एआयच्या माध्यमातून कृषीमध्ये काम करणारं महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य आहे. निश्चितच येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांना आम्ही न्याय देणार आहोत. पण यासोबत माझी विनंती आहे की मुख्यमंत्री बळीराजा शेत पांढरण रस्ता जी सरकारने जाहीर केली, मी सरकारचं अभिनंदन करतो. पण माझ्या भागामध्ये कोळसा खाणी आहे, कोळसा खाणीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये ओबी येते. सरकारनं ओबीवर शून्य रॉयल्टी जाहीर केली आहे. माझी आपल्याला विनंती आहे, जर आमच्या भागातील रस्ते जर चांगले करायचे असेल आणि WCLच्या ओव्हरबर्डनमुळे नदी नाल्याचे प्रवाह त्या ठिकाणी बंद होतात, जर ते ओव्हरबर्डन आम्ही जर पांढरण रस्त्यासाठी जर उपयोगात आणलं तर निश्चितच शेतकऱ्यांना आम्ही न्याय देऊ शकतो. अध्यक्ष महोदय, पीक विमा योजनेबद्दल मी आपल्याला सांगू इच्छितो की मागच्या वर्षी जी योजना होती यामध्ये अध्यक्ष महोदय यामध्ये 5 रायडर होते, ज्यामध्ये जर पेरणी झाली नाही, पाऊस जास्त आला, पाऊस कमी आला, हवामानाचा प्रतिकूल परिस्थिती आहे, पीक कापणी केल्यानंतर जर त्या ठिकाणी धान्य वाढत ठेवल्यानंतर त्याला मदत देता येत होती. पण आता मात्र नवीन योजनेमध्ये हे 4ही रायडर त्या ठिकाणी रद्द करण्यात आले. फक्त आता त्या ठिकाणी उत्पादनावर आधारित पीक विमा देण्यात येतो. माझी सरकारला विनंती आहे की आपण जर 4 रायडर जर पुन्हा या ठिकाणी अस्तित्वात आणले तर शेतकऱ्याला विम्याचा लाभ होऊ शकतो. अध्यक्ष महोदय, माझ्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये हे जेव्हा जुनी योजना होती तेव्हा 24-25 या वर्षामध्ये 209 कोटी रुपयाचा विमा हा शेतकऱ्यांना मिळाला. पण हाच विमा 25-26 मध्ये माझ्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये फक्त 5 कोटी लोकांना विम्याची रक्कम मिळाली. आणि म्हणून सरकार लोकाभिमुख सरकार आहे, शेतकऱ्यांचं सरकार आहे. आणि मग तमाम शेतकऱ्यांच्या वतीनं मी जुनी पीक विमा योजना आपण जाहीर करावी ही या ठिकाणी मागणी करतो. सोबतच अध्यक्ष महोदय, आपण या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली. या योजनेत एकच छोटीशी एक चूक आहे की आपण पुनर्गठनामध्ये साधारणतः 2018 मध्ये ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलं त्यांचं आपण पुनर्गठन केलं आणि 2019 मध्ये पुनर्गठन झालं. पण सरकारने ही नवीन कर्जमुक्ती योजना आणताना
1 एप्रिल 2019 पासून लागू केली आणि यामुळे जे पुनर्गठनातले शेतकरी आहे हे शेतकरी मात्र यापासून वंचित राहू शकते. माझ्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचे 10,000 शेतकरी आहे. तर या 10,000 शेतकऱ्यांना आपण न्याय देताना ही योजना जे पुनर्गठनातले जे शेतकरी आहे त्यांना सुद्धा याचा लाभ द्यावा ही विनंती करतो. सोबतच नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना आम्ही 50,000 रुपये देतो. माझी आपल्याला विनंती आहे की शेतकरी प्रामाणिक आहे, मग जे शेतकरी नियमित कर्जफेड करतात त्यांना 50,000 ऐवजी 1,00,000 रुपयाची मदत सरकारने जाहीर करावी अशी मी आपल्याला विनंती करतो. आणि सोबतच एक शेवटचा मुद्दा, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेमध्ये या ठिकाणी आधी ती अपघात विमा होती, आता मात्र सरकारने सानुग्रह योजना केली आणि या योजनेत अनेक रायडर घेतले. पण कृषी मंत्री महोदय, या ठिकाणी आपल्याला माहीत आहे की या ठिकाणी हीटवेव्ह मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि या ठिकाणी उन्हामुळे उष्माघातामध्ये शेतकऱ्यांचा त्या ठिकाणी जीव जातो. जर या योजनेमध्ये आम्ही जर उष्माघाताचा उल्लेख केला तर निश्चितच शेतकऱ्यांना आम्ही न्याय देऊ शकतो. आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की शेतकऱ्याला मदत करण्यासाठी आपण उष्माघाताचा एक नवीन रायडर आपण या योजनामध्ये इन्क्लूड करावा. सोबतच माझ्या राजुरा मतदारसंघामध्ये वर्धा, पैनगंगा, वैनगंगा या 3 नद्या, या 3 नद्याच्या माध्यमातून आमचा शेवटचं टोका, विदर्भातला शेवटचं टोका, आम्ही तेलंगणाच्या सीमेवर. मग माझ्या राजुरा मतदारसंघामध्ये सिंचनाचे छोटे प्रकल्प करण्याकरता सरकारने वर्धा, पैनगंगा आणि वैनगंगा या नद्यावर सिंचनाचे प्रकल्प करावं ही मी मागणी करतो. आणि आपण मला बोलायला संधी दिली त्याबद्दल आपले मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद.